विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशनचा ग्राफ, एखादा लिनियर इक्वेशन दिलं असेल तर त्याचा ग्राफ काय असतो हा ग्राफ आपण काढून बघितला होता. आणि तो ग्राफ म्हणजे अ सिंगल लाईन. आता आपल्याला या ग्राफ मेथडद्वारेच आपल्याला दोन लिनियर इक्वेशन दिले असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे आज आपण बघणार आहोत. मागच्या तासिकेत आपण ग्राफ कसा काढायचा हे बघितलं. आता आपण दोन लाईन घेऊन, आपण दोन लिनियर इक्वेशन घेऊन त्यांचा ग्राफ म्हणजे दोन लाईन काढणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 मधले 6 जो प्रॉब्लेम आहे तो 6 प्रॉब्लेम आपण इथे बघतो आहे. त्याच्यामध्ये वी हॅव गिवन टू लिनियर इक्वेशन्स. फर्स्ट वन इज 2x minus 3y equals to 4 and second one is 3y minus x equal to 4. तर आपण जेव्हा एखाद्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा काढायचा हे मागच्या तासिकेत बघितलं. त्याच्यात काही तुम्हाला स्टेप सांगितल्या होत्या. तर त्याच्यामधली पहिली स्टेप म्हणजे काय करायचं होतं आपल्याला. सगळ्यात पहिले आपल्याला वी हॅव टू टेक द पॉइंट्स. आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहेत. पॉइंट्स असे की जे त्या लिनियर इक्वेशनचं काय करेल, सॅटिस्फॅक्शन करेल. म्हणजे त्याच्यामध्ये जे दोन व्हेरिएबल आहेत त्या दोन व्हेरिएबल पैकी आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण अज्युम करायची. ती व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट केल्यानंतर येणारी दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे द व्हॅल्यूज विच सॅटिस्फाईज द गिव्हन लिनियर इक्वेशन. तर अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 आपण पॉइंट घेणार आहोत ज्याला आपण काय म्हणत होतो, ऑर्डर पेअर. ते 4 पॉइंट आपण घेतल्यानंतर एका ग्राफ पेपरवर आपल्या तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करणार आहे तेव्हा तुम्हाला ग्राफ वहीचा उपयोग करून घ्यायला लागणार आहे. इथे आपण या ब्लॅकबोर्डवर तुम्हाला ग्राफ कसा काढायचा हे सांगणार आहे. तर ग्राफ जो असतो या ग्राफमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट कसे घ्यायचे हे मागच्या याच्यात बघितलं होतं आपण आणि 9व्या वर्गात पण तुम्ही शिकलेले आहात. तर ही जे लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यासाठी पहिली स्टेप जी आहे ती आपण सगळ्यात पहिले 4 पॉइंट्स घेणार आहोत, ऑर्डर पेअर घेणार आहोत. तर इथे तुम्हाला दिसते आहे ब्लॅकबोर्डवर अशा आपण 1 2 3 4 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. या ठिकाणी 2x minus 3y equal to 4 या इक्वेशन मध्ये यू कॅन पुट व्हॅल्यू ऑफ x और यू कॅन पुट व्हॅल्यू ऑफ y. कुठलीही तुम्ही x किंवा y ऐवजी x ची व्हॅल्यू ठेवू शकता किंवा y ची. ती आपण अज्युम करायची आहे, आपल्याला गृहीत धरायची आहे आणि ती गृहीत धरलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी सोयीचं आपल्याला काय जाणार आहे, y ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपी जाणार आहे. म्हणून मी इथे या ठिकाणी आपण 1 2 3 4 अशा y च्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू y इक्वल्स टू 0. जनरली काय करायचं की एक व्हॅल्यू ही कोणताही व्हेरिएबल असो, x असो किंवा y असो, त्याची एक व्हॅल्यू आपण 0 घ्यायची, अज्युम करायची. म्हणून आपण एक y ची व्हॅल्यू y इक्वल्स टू काय घेतलंय, 0. ती y ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करू म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. या ठिकाणी 2x minus 3 into y च्या ऐवजी आपण काय ठेवलेलं आहे, 0 इक्वल्स टू 4. 2x 3 into 0 means 0 आला. 2x इक्वल टू 4. बघा आता y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्याबरोबर आपल्याला x ची व्हॅल्यू इथे म्हणजे इट बिकम्स वन व्हेरिएबल इक्वेशन. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली दॅट इज x इक्वल टू 2. बरोबर आहे. म्हणजे when y इक्वल्स टू 0 x इक्वल टू 2 आपल्याला हा एक पॉइंट मिळाला, ही एक ऑर्डर पेअर मिळाली. नेक्स्ट व्हॅल्यू आपण ठेवणार आहोत y इक्वल्स टू 2. आता तुम्ही म्हणाल ह्या फिक्स असतात का, ते फिक्स नसतात. यू कॅन टेक एनी व्हॅल्यू, यू कॅन सबस्टिट्यूट एनी व्हॅल्यू, बट
त्या व्हॅल्यू अशा ठेवायच्या की दुसरा जो व्हेरिएबल आपण फाइंड आउट करणार आहे त्याची व्हॅल्यू ही जनरली फ्रॅक्शन मध्ये यायला नको, ती काय असली पाहिजे, इंटेजर असली पाहिजे. आणि म्हणून अशाच व्हॅल्यू आपण ठेवायच्या, कारण इंटेजर पॉइंट आपल्याला प्लॉट करताना इथे प्रॉब्लेम, इंटेजर आपण सहज प्लॉट करू शकतो, पण फ्रॅक्शन असेल तर समजा इथे तुम्हाला 5.12 तर इट इज डिफिकल्ट टू प्लॉट. हा 5.12 आपल्याला प्लॉट करताना इतक्या मायन्यूट लाईन नाही आहेत ग्राफ पेपरवर, त्याच्यामुळे हे फ्रॅक्शन पॉइंट आपल्याला प्लॉट करताना डिफिकल्ट जातात आणि चुकू शकतात. आणि म्हणून केव्हाही आपण इंटेजर फॉर्म मधल्या व्हॅल्यूज घ्यायच्या. आता इथे y=2 ठेवल्याबरोबर काय मिळालं आपल्याला, 2x - 3 × 2, yच्या ऐवजी 2 ठेवलं इक्वल्स टू 4. 2x 3 × 2 6 = 4. 2x = 4. हा 6 इकडे आल्यानंतर प्लस झाला मायनसचा, 4 + 6 means 10. So we got x = 5, right? When y = 2, we get x = 5. So we got another point, that is 5, 2. Third value, I have taken y = -2. आता इथे एक व्हॅल्यू प्लस घ्यायची, एक व्हॅल्यू मायनस पण घ्यायची, कारण आपल्या ग्राफ पेपर मध्ये 4 क्वाड्रंट असतात. तर लाईन ही जनरली कमीत कमी 2 क्वाड्रंट मधनं तरी पास आउट झाली पाहिजे. एकाच क्वाड्रंट मध्ये लाईन प्लॉट काढायची नाही, ड्रॉ करायची नाही, तर ती लाईन कॅन पास 2 or more than 2 means ती 3 क्वाड्रंट मधनं सुद्धा पास होऊ शकते. म्हणून आपण अशा व्हॅल्यूज घ्यायच्या, एक प्लस घ्यायची, दुसरी मायनस पण घ्यायची. म्हणून y = आपण काय घेतलं आहे, -2. इथे 2x - 3 × yच्या ऐवजी -2 सबस्टिट्यूट केल्यानंतर -3 × -2 = 4. So minus प्लस 2x + 6 = 4. हा +6 आपण शिफ्ट केला राईट साइडला, तर 2x = 4 - 6 means -2 and we get x = -1. आपल्याला x = -1 ही व्हॅल्यू मिळते. मीन्स when y = -2, x = -1. This is another third point we got. नेक्स्ट, आता 0 झाला, प्लस पण झाला, मायनस झाला, तर आपण आणखी एखादी मायनस व्हॅल्यू ठेवू. -4 ही सुटेबल व्हॅल्यू आपण का ठेवली, कारण आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे x ची ही इंटेजर फॉर्म मध्ये मिळणार आहे. तर हे वर्क आपण रफ मध्ये करून बघायचं की आपल्याला एखादी व्हॅल्यू ठेवल्यानंतर दुसरा व्हेरिएबल हा इंटेजर फॉर्म मध्येच मिळतो किंवा नाही, हे तुम्हाला रफ वर्क करून बघावं लागेल. आता इथे आपण y = -4 ठेवल्याबरोबर इथे 2x - 3 × -4 = 4. 2x मायनस प्लस झाला, 3 × 4 12 = 4. सो 2x = 4 - 12, हा +12 इकडे गेल्यानंतर मायनस झाला, 2x - 8. सो वी गेट x = -4. आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, x = -4. मीन्स when y = -4, x = -4. सो इथे तुम्ही कोणतेही yच्या व्हॅल्यू ठेवू शकता, पण थोडंसं काळजी घ्यायची की ही जी x ची व्हॅल्यू येणार आहे ही काय असली पाहिजे, इंटेजर मध्येच आली पाहिजे. फ्रॅक्शन मध्ये आली तर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला तो पॉइंट प्लॉट करणं थोडं कठीण जातं, आणि म्हणून जनरली इंटेजर फॉर्म मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या. आता ह्या व्हॅल्यूज काढल्यानंतर आपण टेबल तयार करायचा. हा टेबल तयार केल्यानंतर काय होईल, इथे बघायची गरज राहणार नाही आपल्याला. टेबल फॉर्म मधून आपण पटापट हे पॉइंट्स घेऊ आणि इथे ग्राफ पेपर मध्ये ते प्लॉट करू शकू. वरता जो रो आहे त्या रो मध्ये सगळ्या एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या, त्याच्या खाली त्याच्याशी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूच्या वायच्या आहेत त्या घ्यायच्या, आणि सगळ्यात खाली एक्स वाय म्हणजे एकत्र हे कोऑर्डिनेट घ्यायचे. पहिला कोऑर्डिनेट x राहील, दुसरा कोऑर्डिनेट y. या ठिकाणी बघा x ची आपण 2 ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आणि y ची व्हॅल्यू आपण घेतली होती 0. सो आवर पॉइंट विल बी 2, 0 हा पॉइंट आपला. देन
x ची व्हॅल्यू 5 आपण फाइंड आउट केलेली, y ची व्हॅल्यू तेव्हा होती 2, दुसरा पॉइंट आपला आहे 5 2. तिसरी x ची व्हॅल्यू आहे -1, तेव्हा y ची व्हॅल्यू -2, -1 -2, our point will be -1 -2. and fourth point our x equal to -4, x ची व्हॅल्यू केव्हाही काय पाहिलेली यायची, y equal to -4 -4 -4. So these are the points we have taken. हे आपण 4 पॉइंट घेतलेले आहेत, सफिशियंट आहे 4 पॉइंट. मागच्या तासी की तुम्हाला सांगितलं की कुठल्याही लाईन काढायची असेल तर आपण कमीत कमी त्याचे 4 पॉइंट घ्यायचे, त्याचं रिझन पण आपण बघितलं होतं. नेक्स्ट जे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे दॅट इज 3y - x = 4. याच्यामध्ये याच्याच सारखं आपण अज्युम करायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज. इथे y ची व्हॅल्यू घेणं सोयीस्कर जाते, पुट करणं सोयीस्कर जाते, म्हणून पहिले आपण y = 0 घेतला. 3 × 0 - x = 4. सो 3 × 0 0 - x = 4 -x = 4. आता आपल्याला नुसती x ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हा मायनस साइन इकडे जाईल, x = -4. सो व्हेन y = 0 वी गॉट x = -4. आपल्याला -4 ही व्हॅल्यू मिळाली x ची. सो दिस इज अवर फर्स्ट पॉइंट. हा आपला पहिला पॉइंट मिळालेला आहे या लाईन वरचा. हे लिनियर इक्वेशन आहे बट द ग्राफ विल बी लाईन, म्हणून आपण याला म्हणून हा लाईन वरचा पहिला पॉइंट आपण घेतलाय. दुसरा y = 2. y = 2 ठेवल्यानंतर 3 × 2 - x = 4. 3 × 2 6 - x = 4 -x = 4 -6 -6 -2 -x = -2. therefore x = 2. दोन्ही साइडला मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल आणि x = 2. मीन्स when y = 2 we got x = 2. मीन्स सेकंड पॉइंट आपला काय मिळाले 2 2. पहिले x ची व्हॅल्यू आपण वाचायची आणि मग y ची व्हॅल्यू वाचायची. देन इथे एकदा प्लस घेतली, आता आपण मायनस घेऊ. लक्षात ठेवायचं, एकदा 0 मग प्लस एक मायनस अशा व्हॅल्यू कन्सिडर करून अज्युम करून आपण दुसरा व्हेरिएबल फाइंड आउट करायचा, म्हणजे ती लाईन बरोबर आपली ग्राफ पेपरवर 2 किंवा 2 पेक्षा 3 क्वाड्रंट मधनं नाही, 4 मधनं तर जाणार नाही, ती 2 किंवा 3 क्वाड्रंट मधनं जाईल. सो तिसरी व्हॅल्यू आपण घेतली y = -1. y = -1. 3 × -1 - x = 4 -3 × -1 means -3 -x = 4. आता हा -3 इकडे गेल्यावर झाला प्लस, -x = 4 + 3 -x = 7. therefore x = -7. म्हणजे तिसरा पॉइंट आपल्याला मिळालाय -7 -1. चौथी व्हॅल्यू आपण ठेवणार आहे. आता मी इथे थोडा चेंज केला, आता मी x = 5 घेतला. आपण चेंज करू शकतो, इथे जरुरी नाही कंपल्सरी की y बरोबरच ठेवलं पाहिजे किंवा x बरोबरच ठेवलं पाहिजे. होऊ शकते तुम्हा प्रत्येकाची व्हॅल्यू ज्या तुम्ही पॉइंट घेतले आहे वेगवेगळे असतील, कॉमनही असतील, पण हे कंपल्सरी नाही आहे की एका विद्यार्थ्याच्या घेतलेल्या व्हॅल्यूचा दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घेतलेल्या व्हॅल्यू सारख्याच असतील म्हणून. आता इथे x = 5 घेतला आपण. 3y - 5 = 4. 3y = 4 हा -5 इकडे आला तर +5 झाला. 3y = 9. therefore y = 3. बघा मी हे घेतानाच थोडासा विचार करून घेतलेले आहे की जेव्हा मी y ची व्हॅल्यू ठेवणार तर मला मिळणारी x ची व्हॅल्यू ही काय असली पाहिजे, इंटेजर. मी तुम्हाला वरती सांगितलं की आपण विचार करूनच काय घ्यायचं की आपल्याला मिळणारी व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हेरिएबलची मिळणारी व्हॅल्यू ही काय असली पाहिजे, इंटेजर. म्हणजे आपल्याला तो ग्राफ काढणं सोपे जातं. आता हे वर्क करायला तुम्हाला रफ पेज घ्यावं लागेल किंवा रफवर करून मग तुम्हाला या व्हॅल्यू डिसाईड कराव्या लागेल. सो 1 2 3 4 अगेन आपण 4 पॉइंट घेतलेले आहेत या लाईनसाठी. 3y - x = 4 ह्या लिनियर इक्वेशन साठी. पहिला x = -4 y = 0. दुसरा x = 2 y = 2. x = -7 y = -1 y = 3 x = 5 y = 3. पहिले x ला वाचायचा आणि नंतर y कोऑर्डिनेट वाचायचा. तर असे हे 4 पॉइंट आपण फाइंड आउट केलेले आहेत. हे 4 पॉइंट आपण आता
या टेबलमध्ये लिहिणार आहोत. इथे तुम्हाला दिसत असेल टेबल आपण तयार केलेला आहे. हा टेबल इथे जसा केला होता तसाच इथे टेबल आपण घेतलाय. पहिल्या रो मध्ये एक्सच्या व्हॅल्यू, दुसऱ्या रो मध्ये वायच्या व्हॅल्यू आणि खाली एक्स वाय म्हणजे एकत्र. पहिले एक्स कोऑर्डिनेट मग वाय कोऑर्डिनेट. एक्सची व्हॅल्यू -4, वायची व्हॅल्यू तेव्हा 0 दिसते इथे. आपण y0 घेतला होता तेव्हा x आपल्याला -4 मिळाला होता, म्हणून आपण -4 0. हे काळजी घ्यायची की पहिले x आला पाहिजे नंतरच y येईल. -4 0. दिस इज अवर फर्स्ट पॉइंट. देन y इक्वल्स टू 2 घेतला तेव्हा आपण x इक्वल टू 2 फाइंड आउट केला. सो अवर नेक्स्ट पॉइंट इज 2 2. इथे आता दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत तर काही फरक पडला नाही, पण कधी कधी साईनचा फरक पडू शकतो तेव्हा काळजी घ्यायची. तिसरा पॉइंट घेतला आपण when y equals to -1, x equal to -7. But while we write, so first we have to write value of x. आपल्याला पहिले x ची व्हॅल्यू लिहायला लागेल. सो x इक्वल टू ही -7 आणि y इक्वल टू -1. सो आपला हा -7 -1 हा तिसरा पॉइंट. थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट आहे x इक्वल टू 5, y इक्वल्स टू 3. आपण फाइंड आउट केलेली y ची व्हॅल्यू. सो आवर फोर्थ पॉइंट विल बी 5 3. आता आपण पहिली स्टेप बरोबर केलेली आहे. आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आपण काढतो ह्या करेक्ट आहे किंवा नाही, इथे आपण ग्राफ जेव्हा काढू तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की आपण ह्या काढलेल्या व्हॅल्यूज करेक्ट आहेत किंवा नाही. करेक्ट आहे किंवा नाही कशावरून आपण ओळखू शकू, तर हे चारही पॉइंट पहिल्या लाईनचे साठी आपण लिनियर इक्वेशन साठी घेतलेले चारही पॉइंट जर कोलिनियर असतील तर आवर व्हॅल्यूज आर करेक्ट. दुसऱ्या लाईन साठी पण आपण 4 पॉइंट घेतले, हे सगळेचे सगळे पॉइंट्स कोलिनियर असले पाहिजे तरच आपण एक लाईन ड्रॉ करू शकणार आहे. बघा येतात का आपले हे चारही पॉइंट या लाईनचे आणि या लाईनचे एका रांगेत येतात का? आपण आता पहिले प्लॉट करू. सगळ्यात पहिले आपण काय करतो, जो ग्राफ पेपर असेल त्या ग्राफ पेपरवर एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल अशा एकमेकींना परपेंडिक्युलर 2 लाईन ड्रॉ करायचं. ज्याला आपण काय म्हणतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस हा कसा असतो हॉरिझॉन्टल आणि वाय ऍक्सिस हा काय असतो व्हर्टिकल. ते दोघं एकमेकांना एका बिंदूत छेदतात. दॅट पॉइंट विल बी ओरिजिन 0. त्याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याचे हा ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0 0. परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो की व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द ओरिजिन. तर लक्षात ठेवायचं 0 0. आता या ठिकाणी तुम्ही ग्राफ पेपरवर अशा 2 लाईन काढल्या सेंटरमध्ये, बरोबर पेपरच्या सेंटरमध्ये काढायच्या. तुमच्या ग्राफ पेपरवर जनरली 16 अशा हे असतील लाईन्स असतात, म्हणजे अर्ध्या लाईन इकडे आणि अर्ध्या लाईन इकडे अशा पद्धतीने आपण ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा. आता या ठिकाणी ओरिजिनच्या राईट साईडला कुठले इंटेजर्स घ्यायचे किंवा कुठले कोऑर्डिनेट घ्यायचे, सगळे पॉझिटिव्ह. ग्राफ पेपरवर ज्या डार्क लाईन्स आहेत त्या तुमच्या लक्षातच येतील की त्याला आपण त्या डार्क लाईनच्या तिथे 1 2 3 4 5 6 7 8 हे काय घ्यायचे इंटेजर्स किंवा कोऑर्डिनेट्स, हे पॉझिटिव्ह इंटेजर्स सगळे. आणि ओरिजिनच्या लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह इंटेजर्स, म्हणजे फ्रॉम -1 टू अप टू शेवटचा काय येतो -7 येतो -8 येतो, काय येतो त्यानुसार -1 -2 -3 -4 -5 -6 -7 नंबर लाईन जी असते ती नंबर लाईनच आपल्याला काढायला लागेल, इथे काढावी लागते. दुसरा आता जो वाय ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे अप अँड डाऊन असं म्हणू आपण. या रेषेच्या ही एक्स ऍक्सिसच्या वरती आणि एक्स ऍक्सिसच्या खाली. तर एक्स ऍक्सिसच्या वरती ज्या खुणा आहेत त्या खुणा सगळ्या काय घ्यायच्या पॉझिटिव्ह इंटेजर 1 2 3 4 5 6 7. आणि एक्स ऍक्सिसच्या खाली म्हणजे डाऊनला जे आहेत ते सगळे निगेटिव्ह इंटेजर -1 -2 -3 -4 -5 -6 -7. सो सगळ्यात पहिले अशा पद्धतीने आपण हा एक्स आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचा ग्राफ पेपरवर. इथे तुम्हाला खुणा दिसणार नाही कारण हा व्हाईट बोर्ड आहे. या व्हाईट बोर्डवर आपण
अंदाजे घेतलेल्या आहेत या खुणा 1-1 सेंटीमीटरच्या. म्हणून स्केल सुद्धा आपण काय घ्यायचा बघा इथे, या कॉर्नरला, हा जो ग्राफ पेपरचा राईट कॉर्नर आहे, या राईट कॉर्नरला आवर्जून आठवणीने तुम्हाला स्केल घेणं गरजेचं आहे. स्केलला मार्क असतो. म्हणून आपण स्केल काय घेतलं, स्केल ऑन बोथ ऍक्सिस मीन्स ऑन एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. इथे लिहायचं पण आठवणीने, हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. चुका करायच्या नाही, त्याला एक्स ऍक्सिस लिहाल आणि याला वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ओरिझेंटल असतो, वाय ऍक्सिस व्हर्टिकल असतो. तर स्केल ऑन बोथ ऍक्सिस काय घेतलं आपण, ही जी हे डिस्टन्स जे दिसतंय ना तुम्हाला प्रत्येक खुणेमधलं, हे डिस्टन्स 1 सेंटीमीटर असतं. तुम्ही जर मीटर पट्टी घेतली, आपली स्केल घेतली, त्या स्केलने जर मोजलं तर हे डिस्टन्स तुम्हाला किती मिळेल, 1 सेंटीमीटर. म्हणून आपण याचं युनिट काय लिहायचं, स्केल काय लिहायचं, 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. आपल्याला इथे सेंटीमीटर वगैरे किंवा कुठलं दुसरं युनिट वापरायचं नाही आहे, म्हणून आपण सरळ 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. तर इथे स्केल मस्ट आहे, स्केल लिहिणं अतिशय आवश्यक आहे. हा स्केल आठवणीने लिहायचा. आता आपण पॉइंट प्लॉट करणार आहोत. पहिला जो टेबल आहे त्या पहिल्या टेबल मधले आपण 4 पॉइंट प्लॉट करू. पहिला पॉइंट घेतलाय आपण 2, 0. बघा 2, 0 मीन्स एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. तर हा पॉइंट कुठल्या ऍक्सिसवर येणार, हा पॉइंट एक्स ऍक्सिसवर, कारण त्याचा वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0. म्हणून हा बघा इथे 2 म्हणजे या राईट साइडला एक्स ऍक्सिसचे पॉझिटिव्ह इंटिजर आहे, इथे हा 2 आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तो सरळ सरळ एक्स ऍक्सिसवर येईल. इथे दिसतोय 2, 0. सेकंड पॉइंट आहे 5, 2. कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार तो, दोन्ही इंटिजर्स पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. बघा 5 कुठे घेणार, वाय ऍक्सिस वर नाही जायचं, पहिले एक्स ऍक्सिस बघायचं. एक्स ऍक्सिस वर 5 कुठे दिसत आहेत बघा, इथे 5. देन वाय कोऑर्डिनेट काय आहे, 2. आता आपली नजर कुठे न्यायची, वाय ऍक्सिस वर. बघा इथे 1, 2 अप्पर साइडला बघायचं, 1, 2. मग आपली नजर इकडनं हा असा 5 आणि इकडनं 2. तुमच्या ग्राफ पेपरवर सरळ सरळ तुम्ही पॉइंट प्लॉट करू शकता. इथे मी डॉटेड लाईन पण करू शकली असती, पण जास्त किचकट झालं असतं ते, म्हणून आपण डायरेक्ट इथे बघा 5 आणि इथे 2. तुम्हाला ब्लॅकबोर्ड वर ते हे झालं असतं, तुम्हाला लाईन मध्ये ते डॉटेड लाईन मिक्स झाल्या असत्या, म्हणून आपण इथे ड्रॉ केलेले नाहीये. तर हा 5 आणि हा 2 दिसतंय तुम्हाला, हे बघा हा 5 आणि ह्या इकडनं 2, त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 5, 2. राईट, हा दुसरा पॉइंट. तिसरा आहे -1, -2. -1, -2 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल माहिती आहे, आपण बघितलं होतं मागे. हा प्लस प्लस असतो, तर हा मायनस मायनस, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला तो पॉइंट आपला, थर्ड क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट. आता पहिला कोऑर्डिनेट काय आहे, -1, म्हणून आपण एक्स ऍक्सिस वर बघा -1 आणि वाय ऍक्सिस वर काय आहे, -2. म्हणून आपण आडवं काय घेतलं, -1 आणि उभा बघा लोअर साइडला इथे -2. हा -1 आणि हा -2 इथे इंटरसेक्ट होत आहेत, म्हणून हा दिस इज अवर थर्ड पॉइंट. -1, -2 आपण त्याचे काय लिहिलेले इथे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. त्याच्यानंतरचा -4 हा सुद्धा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये. इथे बघा एक्स ऍक्सिस वर -4 इथे बघायचं, मायनस म्हणजे लेफ्ट साइडला आहे तो ओरिजिनच्या, आणि व्हर्टिकली -4 म्हणजे डाऊन साइडला -4 आणि -4 असा हा पॉइंट त्यांचा इंटरसेक्शन मिळाला, -4. सो बघा आता नुसते, आता ही तुम्हाला एक लाईन दिसते आहे, पण नुसते पॉइंट जरी बघितले असते आपण तरी हे कोलिनियर पॉइंट आहेत, म्हणजे हे वी कॅन जॉईन देम अँड वी गेट अ सिंगल लाईन. आपण त्यांना जोडू शकतो आणि त्यांचा ग्राफ जो आहे तो काय आहे, सिंगल लाईन. सो दिस इज आवर लाईन हुज इक्वेशन इज, त्याचं इक्वेशन काय आहे लाईनचं, 2x - 3y = 4. मीन्स
लिनियर इक्वेशन, ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इज ऑलवेज अ सिंगल लाईन. आली ही लाईन आपली. तर आपण ही ग्राफमध्ये ही लाईन ड्रॉ केली आहे ग्राफ पेपरवर. दुसरा टेबल बघा. दुसऱ्या टेबलवरचे पॉइंट आपण प्लॉट करणार आहोत. हे दुसऱ्या लाईनचे पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट आहे -4 0. -4 0 बघा, तुम्हाला आधीच सांगितलं एक्स कोऑर्डिनेट -4 आणि वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे डेफिनेटली इट विल बी ऑन एक्स ॲक्सिस. आता तो राईटला आहे का लेफ्टला आहे हे त्याच्या साईनवर डिपेंड आहे. हा मायनस असल्यामुळे तो काय राहील, लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर्सकडे जायचं आपण. इथे -4 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे हा एक्स ॲक्सिसवर -4 0 आपला पॉइंट येईल. नेक्स्ट पॉइंट इज 2 2. 2 2 दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर 2 एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 2 मीन्स दिस पॉइंट विल बी हिअर 2 2, राईट. थर्ड -7 -1 अगेन both coordinates are negative, so it will be in which quadrant, third quadrant. कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असतात. तर -7 म्हणजे कोणत्या ऍक्सिसवर येणार, एक्स ऍक्सिसवर. आणि -1 कोणत्या ऍक्सिसवर येणार, वाय ऍक्सिसवर. कारण हा -7 एक्स कोऑर्डिनेट आहे, -1 वाय कोऑर्डिनेट. तर इथे हा आपला -7 -1 हा मीटिंग पॉइंट म्हणजे आपला काय झाला पॉइंट -7 -1. आणि लास्ट वन इज 5 3. आता 5 3 पुन्हा आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलो. बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, सो इट विल बी इन फर्स्ट क्वाड्रंट. एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 3, सो दिस विल बी अवर पॉइंट 5 3. बघा हे 4 पॉइंट 1 2 3 4 आपण काढले. दीज आर, नुसते बघूनही तुम्हाला लक्षात येईल की दीज आर द कोलिनियर पॉइंट्स. आता यांना जोडणं आपल्याला सोपी, कारण यांचा ग्राफ काय येणार आहे, यांच्यातून पास होणारी ही काय राहणार आहे, अ सिंगल लाईन अँड विच इज द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन 3y - x = 4. याचा तो काय आहे, ग्राफ आहे. तर ऑलवेज लिनियर इक्वेशन, द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन विल बी अ सिंगल लाईन. बघा ही सिंगल लाईन. आता इथे काय झालेलं आहे, दोघांमधला एक कॉमन पॉइंट आपण इथे घेतलेला नाही, टेबलमध्ये दिसतोय का नाही. म्हणून आपल्याला थोड्या लाईन काय करावं लागलाय, एक्सटेंड करा, कारण त्यांचा मीटिंग पॉइंट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. म्हणून या लाईनला पण मी पुढे वाढवलाय आणि या लाईनला सुद्धा पुढे वाढवलं की त्यांचा मीटिंग पॉइंट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून या दोन्ही लाईन आपण वाढवलेल्या आहे. दोन इकडे वरती कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, बिकॉज देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता जेव्हा त्यांना आपण दोन्ही लाईन वाढवल्या तेव्हा त्या दोन्ही लाईन, दोज लाईन्स इंटरसेक्ट इच अदर इन अ सिंगल पॉइंट. तो पॉइंट शोधायचा आपल्याला. तर तो पॉइंट कुठे इंटरसेक्ट होत आहेत त्या बघा, जेव्हा वाढवल्या आपण त्यांना तेव्हा हा पॉइंट आपल्याला मिळतो आहे. या पॉइंटमध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत. आता या पॉइंटचा खाली बघा, एक्स कोऑर्डिनेट काय आहे 8 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 4. म्हणून आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय घेतला, एक्स कोऑर्डिनेट 8, वाय कोऑर्डिनेट 4. सो दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन 2x - 3y = 4 and 3y - x = 4. So we got the point of intersection. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोन लाईन, कुठल्याही दोन लाईन तुम्ही लिनियर इक्वेशन घेतले, त्यांचा ग्राफ काढला तर वी गेट अ सिंगल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. कोणतीही लाईन ही एक पेक्षा जास्ती, कोणत्याही दोन लाईन एक पेक्षा जास्ती पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत नाही. आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच त्यांचा काय असतो, सोल्युशन असतो. जसं आपण वेगवेगळ्या मेथड आपण आधी बघितल्या. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एलिमिनेशन मेथड बघितली, त्याचे सबस्टिट्यूशन मेथड बघितली. त्या एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथडच्या चा यूज करून आपण काय काढत होतो, तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच फाइंड आउट करत होतो. कारण लिनियर इक्वेशन्स हॅव अ सिंगल सोल्युशन सेट. लिनियर इक्वेशनला एक आणि एकच सोल्युशन सेट असतो. तो आपण त्या दोन मेथडनी पण शिकलो. आता ग्राफिकल मेथडनी पण आपण हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला.
जर हाच प्रॉब्लेम आपण त्या दोन मेथडनी केला, सबस्टिट्यूशन मेथडनी करा किंवा एलिमिनेशन मेथडनी करा, आपल्याला जो सोल्युशन सेट मिळणार आहे इट विल बी 8 4. तो काय राहणार आहे 8 4 हाच राहील. तुम्ही करून बघाल हाच या दोन लिनियर इक्वेशनला घेऊन तुम्ही एलिमिनेशन मेथडनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला मिळणारा पॉइंट ऑफ सोल्युशन सेट हा 8 4च राहील. सो बाय ग्राफिकल मेथड ऑल्सो द सोल्युशन सेट विल बी सेम, एकच राहील. आणि आपल्याला जो मिळालेला आहे या दोन लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर त्याचा सोल्युशन सेट आहे 8 4. सो दिस इज द सोल्युशन सेट वी हॅव फाउंड. आपल्याला जो मिळालेला हा सोल्युशन सेट आहे आणि याला आपण काय म्हणू, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनही आहे किंवा सोल्युशन सेट आपण याला म्हणू. सो व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ x अँड y? x इक्वल टू 8 अँड y इक्वल टू 4. जर तुम्ही त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला त्याने तुम्ही करू शकता. बघा x ची व्हॅल्यू 8 ठेवली, 8 टू जा 16 होईल आणि y ची व्हॅल्यू 4 ठेवली तर 3 4 जा 12, राईट. तर 16 मायनस 12 केले तर 4 येते, बरोबर आहे. म्हणजे इट सॅटिस्फाईज द इक्वेशन. हे जे सोल्युशन आहे हा त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. तसंच इथे तुम्ही बघा 3y मायनस एक्स, वायच्या ऐवजी 4 ठेवला तर 3 4 जा 12 आणि x इक्वल टू 8 ठेवला तर 12 मायनस 8 अगेन इक्वल टू 4. मीन्स दिस व्हॅल्यू और दिस सोल्युशन सेट satisfies second equation also. So our answer is correct. Got it?